पोळ्यानिमित्त रविकांत तुपकरांनी सहपरिवार केलं बैलांचं पूजन। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या मूळ सावळा या शेतकऱ्यांसमवेत पोळा साजरा केला। पोळ्यानिमित्त बैलांना सजवून तुपकरांनी त्यांचे पूजन केले। भर पावसात सावळा गावात पोळा साजरा करण्यात आला। ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज जरी बैलांची संख्या कमी होत असली तरी तुपकरांच्या सावळा गावी मात्र शेतकऱ्यांनी बैल जोड्या जपल्या आहेत। दरवर्षी रविकांत तुपकर हे त्यांच्या मूळ गावी पोळा साजरा करतात, गावकऱ्यांना भेटतात, त्यांची आस्थेने चौकशी करतात। यावर्षीही त्यांनी पोळा साजरा करून शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। तब्येत चांगली हो ठीक आहे। झाडाला नवीन फिरू दे का? बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरात शेतकऱ्यांनी साजरा केला अभिनव ट्रॅक्टर पोळा। राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होत आहे। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात। आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्यांचे आयोजन करण्यात आलं होतं। या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते। शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो। परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांकडील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे। शेतीच्या कामगिरीत आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो, किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात। त्यामुळे पोळ्यांसारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवाच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली। ग्रामीण भागात बैलपोळा उत्साहात साजरा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा सण ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी ज्वारीच्या घुगऱ्यांपासून बनवलेला गुळ खिचडा चारण्यात आला। त्यानंतर वर्षभर जून असलेल्या बैलांच्या खांद्याला लोणी व हळद लावून गंध मळणी करण्यात आली। तसेच त्यांना रंगरंगोटी करून मारुती मंदिर ते घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। सालभर कष्ट करतील शेतकऱ्यासाठी, म्हणून त्यांचा सण साजरा करण्यात येतो। कालपासून कंदमळणी आज सण गावात नेऊन रंगरंगोटी करून मिरवणूक काढतो। मारुती मंदिरापासून घरापासून घरी नेऊन सणाची पुरणपोळी ही चारतो त्यांना। सकाळी आज काय खिचडा वगैरे काय असतं? खिचडा नेमका काय असतं? खिचडा म्हणजे काय असतं? खिचडा आहे आपला ज्वारीचा घुगरी आहे बनवून खिचडा चारतो। मग घरी नेऊन लग्न लावतो त्यांचं बैलाचं। खंदमळणी काय असतं? खंदमळणीसाठी म्हणजे त्यांची खांद्यावर सालभर जो असतो त्यांचा वर्षभर, त्याच्यामुळं त्यांचा खांदा मऊ राहतो।
त्यासाठी खंदमळणी आहे. काय काय कशी खंदमळणी कशी केली? बैलगाडीला चलतेत, पळवायला चलतेत, टिपणीला चलतेत, पेरायला चलतेत, डुबायला चलतेत, नांगराला चलतेत. खंदमळणीला खांद्याला काय लावलं जातं, काय काय असतं? खंदमळणी म्हणजे ते आपलं लोणी, पुन्हा हळद ही लावली जाते त्याला. नकाणे गावात पोळा सण उत्साहात साजरा. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैल मालकांचा केला सन्मान. शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवत धुळे तालुक्यातील नकाणे गावात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे पोळा फोडण्यात प्रथम व दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बैलांना व बैल मालक शेतकरी यांना सन्मानित करण्यात आले. धुळे तालुक्यातील नकाणे येथे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या नंदी राजाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना आकर्षक सजावट करून गावातील सर्व मंदिरांभोवती प्रदक्षिणा घालून गावाबाहेर एका ठिकाणी जमवतात. त्यानंतर गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या वेशीवरून सर्व बैलांचा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते झेंडा दाखवून पोळा फोडला जातो. गावाच्या प्रवेशद्वारात प्रथम शिरणाऱ्या बैलास वर्षभराचा मानाचा बैल मानला जातो. अशाच बातम्या पाहत रहा न्यूज मराठी 24/7 मध्ये. नवा भारत नवा विचार.